नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकच्या चर्चा तर होणार या कार्यक्रमामध्ये। आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत, वेगळ्या विषयाबद्दलची माहिती समजून घेणार आहोत। आज विधानसभेचं कामकाज संपतं आहे आणि आजच्या कामकाजामध्ये एक महत्त्वाचा प्रस्ताव आणण्यात आलेला आहे। तो म्हणजे कुणाल कामरा याने जे विडंबनात्मक गाणं तयार केलं होतं, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जे कार्यकर्ते त्यांच्याकडनं आंदोलन करण्यात आलं होतं, तोडफोड करण्यात आली होती आणि त्या सगळ्याचे राजकीय पडसादसुद्धा उमटले होते। कुणाल कामराचं एक प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं समर्थन करण्यात आलं होतं, त्याच्या गाण्याचं समर्थन करण्यात आलं होतं आणि ठाकरे गटाचे उपनेते असलेल्या सुषमा अंधारे यांनी त्यांनी जे गायलेलं गाणं आहे ते पुन्हा एकदा गायलं, त्याच्यावर आणखी एक गाणं तयार केलं आणि त्याच्याबद्दलचं भाष्य केलं होतं। या सगळ्यामध्ये आज आता विधिमंडळामध्ये या दोघांच्या विरोधात हक्कभंग आणण्यात आलेला आहे। विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी या दोघांच्या विरोधात हक्कभंग आणलेला आहे, तर विधानसभेमध्ये सुषमा अंधारे यांच्या विरोधात रमेश बोरनारे या आमदारांनी हक्कभंग आणलेला आहे। आता या दोघांवर हक्कभंग आणला म्हणजे नेमकं काय झालं, त्यांना आता काही शिक्षा होऊ शकते का आणि हक्कभंग नेमका काय असतो याच्या संदर्भातली आपल्याला चर्चा करायची आहे। तर सुरुवातीला तुम्हाला ही सगळी कॉन्ट्रोवर्सी माहिती आहे। कुणाल कामरा याने जे गाणं तयार केलं त्यानंतर आपण बघतो की राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं आहे, शिवसेनेकडनं त्याच्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटलेली आहे। कुणाल कामरावर आता FIR सुद्धा झालेलं आहे आणि त्याला समन्स बजावण्यात आलेलं आहे, चौकशीला हजर राहायला सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये कायदेशीर काय कारवाई होते आपण तर पाहणारच। दुसरीकडे आता विधिमंडळामध्ये यांच्यावर हक्कभंग आणण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा तिथे सुद्धा त्यांना आता हजर राहावं लागणार आहे। आता हक्कभंग म्हणजे काय ते सुरुवातीला समजून घेऊया। हक्कभंग हा राज्यघटनेच्या कलम 194 अन्वये विधिमंडळाला दिलेला विशेष अधिकार आहे। याच्यामध्ये सभागृहाचा हक्कभंग होऊ शकतो किंवा सभागृहातल्या एखाद्या सदस्याचा सुद्धा हक्कभंग होऊ शकतो। अशा दोन प्रकारचे जे प्रस्ताव आहेत ते आणले जाऊ शकतात। विधिमंडळाच्या सदस्याकडनं तक्रार केली जाऊ शकते, विधानसभेच्या सचिवांकडनं याच्या संदर्भातला अहवाल दिला जाऊ शकतो किंवा सभागृहाचा सुद्धा अहवाल, समितीचा जो अहवाल आहे याच्या माध्यमातून हक्कभंग हा आणला जातो। हा हक्कभंग आणल्यानंतर ज्या व्यक्तीने हक्कभंग आणलेला आहे त्याला तो काय आहे, कोणाविरुद्ध आहे याच्याबद्दलची माहिती द्यावी लागते आणि कशाबद्दल तो आणला गेलेला आहे हे सुद्धा सांगावं लागतं। हे सगळं झाल्यानंतर ज्या व्यक्तीच्या विरोधात हा हक्कभंग आहे त्याला नोटीस पाठवली जाते आणि त्याचं सगळं म्हणणं आहे ते या सगळ्या संदर्भात मांडायला सांगितलं जाऊ शकतं। आता हक्कभंग आणल्यानंतर एक समिती असते, ती समिती या सगळ्या संदर्भातला निर्णय घेते। समिती नसेल तर विधानसभा अध्यक्षांना किंवा विधान परिषदेतल्या सभापतींना या सगळ्या संदर्भातले अधिकार असतात। आता हे हक्कभंग आणल्यानंतर काय होतं, तर हक्कभंग आणल्यानंतर ज्या व्यक्तीच्या विरोधात हा हक्कभंग आणलेला आहे त्या व्यक्तीला त्याचं म्हणणं मांडायला सांगितलं जाऊ शकतं, त्या व्यक्तीला विधानसभेमध्ये बोलवलं जाऊ शकतं, तिथे त्याला त्याच्या संदर्भातलं सगळं म्हणणं मांडायला लावलं जाऊ शकतं। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षासुद्धा दिल्या जाऊ शकतात। एकतर तिथे विधिमंडळात आणून त्याला त्याच्या कटघऱ्यामध्ये उभं करून त्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याची उत्तरं त्याच्याकडनं घेतली जाऊ शकतात, त्याला सभागृहाची माफी मागायला सांगितली जाऊ शकते। त्याचबरोबर इतर प्रकारची कुठली शिक्षा द्यायची असेल का त्याचासुद्धा निर्णय हा त्या समितीकडनं घेतला जाऊ शकतो किंवा विधानसभा अध्यक्ष असतील त्यांच्यामार्फत घेतला जाऊ शकतो। काही वेळा एखाद्या वेळेस एखादी केससुद्धा त्याच्या विरोधात केली जाऊ शकते आणि अटकेची सुद्धा कारवाई केली जाऊ शकते, असं सुद्धा या सगळ्यामध्ये या सगळ्या संदर्भातले नियम आहेत। आता हा जो हक्कभंग आणला जातो किंवा हक्कभंगाची जी कारवाई केली जाते याला न्यायालयामध्ये मात्र दाद मागता येत नाही, त्यामुळे हे सुद्धा या विधिमंडळाचे विशेष अधिकार आहेत। आता या दोघांच्या विरोधात ही हक्कभंगाची तक्रार झालेली आहे, त्यांना आता त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलं जाऊ शकतं। त्यांनी ज्या पद्धतीचे आरोप केलेले त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा त्यांच्याकडनं जाणून घेतलं जाऊ शकतं आणि त्यानंतर जी हक्कभंग समिती असेल किंवा अध्यक्ष असतील या सगळ्या संदर्भातला निर्णय तो घेतला जाऊ शकतो। या आधी जे हक्कभंग आणले होते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या शिक्षा दिल्या होत्या, पत्रकारांवर काही हक्कभंग होते, काही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांवर हक्कभंग होते, त्याच्या संदर्भात ते आणण्यात आले होते। संजय राऊतांवर सुद्धा आपण बघतोय की जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांचं सरकार होतं त्यावेळेस हक्कभंग आणला होता। अजित पवारांवर सुद्धा त्यावेळेस हक्कभंग आणण्यात आला होता आणि त्या सगळ्या संदर्भातली जी समिती आहे त्यांनी या सगळ्या संदर्भातला जो अहवाल आहे तो सुद्धा तयार केला होता। त्यामुळे आता या दोघांवर हक्कभंग आणलेला आहे। अर्थात सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रियासुद्धा दिलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं आपण बघतोय की इतर जे सभासद आहेत मग त्यामध्ये चित्रा वाघ असतील, त्यांनी ज्या पद्धतीचे स्टेटमेंट्स केले त्या पद्धतीचं स्टेटमेंट मी काही केलेलं नाही आहे, मी काही चुकीच्या पद्धतीचं स्टेटमेंट केलेलं नाही असं सुद्धा त्या म्हटलेल्या आहेत। त्यामुळे त्यांनी त्यांचं जे मत आहे ते ठामपणे मांडलेलं आहे। आता या दोघांना खरंच सभागृहात बोलवलं जातं का, अर्थात आज जरी अधिवेशन संपलं असलं तरी पुढच्या अधिवेशनामध्ये यावर काय निर्णय होतो हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे अर्थात एकीकडे कुणाल कामरावर आता तक्रार तर दाखल झालेली आहे, त्याच्या संदर्भातली कारवाई सुरू आहे, तिथे सुद्धा काय होतं हे पाहावं लागणार आणि दुसरीकडे विधिमंडळात सुद्धा या सगळ्या संदर्भात काय होतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे। तुम्हाला हा जो प्रस्ताव आणला आहे त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत, तो योग्य आहे का, अयोग्य आहे का, तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं
हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.